तीन वर्षांपासून धान्य नाही, आता पालखी आंदोलनाचा इशारा. एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील शेकडो आदिवासी कुटुंबांचा सवाल. आठवड्याभरात धान्य न दिल्यास रेशन कार्ड परत करत जिल्हा पुरवठा कार्यालयावर पालखी आंदोलनाचा इशारा. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील शेकडो आदिवासी व गरीब कुटुंबांना शिधापत्रिका रेशन कार्ड असूनही गेल्या 3 वर्षांपासून धान्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप एल्गार कष्टकरी संघटनेने केलेला आहे. या प्रश्नावर संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तातडीने धान्य वितरणाची मागणी केली असून आठवड्याभरात प्रश्न न सुटल्यास रेशन कार्ड परत करत जिल्हा पुरवठा कार्यालयावर पालखी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंबांना तहसील कार्यालयामार्फत रेशन कार्ड वितरित करण्यात आले. मात्र रेशन कार्ड मिळूनही गेल्या 3 वर्षांपासून त्यांना शासकीय धान्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे रेशन कार्ड केवळ नावालाच असून अनेक कुटुंबीय अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहत आहेत. या संदर्भात संबंधित तहसीलदार आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केलाय. त्यामुळे शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एल्गार कष्टकरी संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की 8 दिवसांच्या आत सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा सर्व लाभार्थी आपले रेशन कार्ड रद्द करून ती जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा करतील आणि पालखी काढत तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून आदिवासी व गरीब कुटुंबांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या देशामध्ये केंद्र सरकारने अन्न अधिकाराचा कायदा 14 आणि 15 साली आणला आणि सर्वांना अन्नाचा अधिकार मिळाला. नाशिक तालुक्यातील आजही आदिवासींना गेल्या 3 वर्षापासून रेशन कार्ड दिले किंवा रेशन कार्ड मिळावं, रेशन कार्डमध्ये नाव टाकावं यासाठी हे सर्व कार्यकर्ते रोज इथे चक्र मारतात. त्यांच्या चपला झिजून गेल्या, मात्र अद्यापही त्यांना रेशन कार्ड मिळालं नाही. काही लोकांना रेशन कार्ड मिळाले, मात्र त्या रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही आणि या सर्व रेशन कार्डना धान्य मिळावं यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र इष्टांग नाही असं उत्तर दिलं जातं आणि म्हणून हे रेशन कार्ड फक्त शोभेची वस्तू बनलेले. आम्ही परवा जिल्ह्याचे पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिलं की ज्या रेशन कार्डवरती रेशन कार्ड फक्त कशासाठी आहे, रेशन कार्ड हा कुठलाही शासकीय पुरावा नाही. रेशन कार्ड फक्त धान्य मिळण्याचं कुपन आहे आणि ते जर कुपन देऊन आम्हाला 2 वर्ष झाले असतील आणि धान्य मिळत नसेल तर ते रेशन कार्ड काही शोभेची वस्तू बनलेले आहे, ते आम्हाला नको. आम्ही का देवाऱ्यात ठेवायचं का? आणि म्हणून या सर्व रेशन कार्डची, या हजारो रेशन कार्डची, या हजारो रेशन कार्डची वाजत गाजत पालखी बनवून आम्ही सन्मानपूर्वक जिल्ह्याचे पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे रेशन कार्ड जमा करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की बाबा हे तुम्ही याची पूजा करा, कारण शेकडो आदिवासी आजही अन्नापासून वंचित आहेत आणि म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलनाचं पत्र त्यांना दिलेलं आहे. या 2 दिवसामध्ये या सर्व कार्डधारकांना धान्य देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नाही तर स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.